हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व। तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नवोदय परीक्षा कोणता विद्यार्थी देऊ शकतो ही परीक्षा, त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, तुम्हाला नक्की यातून काही इन्फॉर्मेशन भेटेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे नवोदय इयत्ता 6वी व 9वी करिता, ठीक आहे। आणि आता आपल्याकडे दिवाळीची ऑफर चालू आहे। 3000 ची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये मिळून जाणार आहे। तर ह्या बॅचेसचे वैशिष्ट्य असं आहेत की हे तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे, तसेच टेस्ट सिरीज, ई बुक्स, नोट्स मोफत मिळणार आहेत, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे, तसेच तुमचे जे लेक्चर्स आहेत ते अशा प्रकारच्या डिजिटल बोर्डवरती होणार आहेत आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहे। तसेच व्हिडिओ डाउनलोड करायची सुद्धा सुविधा तुम्हाला ह्या बॅच मध्ये दिली गेली आहे। तर ह्या सर्व बेनिफिट्स तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे फक्त 1000 रुपयामध्ये, तेही पूर्ण 1 वर्षासाठी। तर विचार कसला करताय मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन्स घ्या आणि तुमची ऍडमिशन्स बुक करा। त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचं ऍडमिशन बुक करू शकता। तसेच अजून अधिक काही माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता। तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे। कोणता विद्यार्थी नवोदयची परीक्षा देऊ शकतो यासाठीचा आपला आजचा व्हिडिओ आहे। आणि मित्रांनो, 5वी नंतर मला असं वाटतं तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी तयारी करायला हवी। तिथून पासून चान्सेस खूप जास्त असतात तुम्हाला पुढे सिलेक्शन होण्यासाठी। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला हवा पूर्ण। तर चालू करू आपण। जवाहर नवोदय विद्यालय JNV ही भारत सरकारची एक योजना आहे ज्यात ग्रामीण भागातील हुशार आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं। त्यात शिक्षण मोफत आहे, ठीक आहे। तसंच वसतिगृह मोफत आहे, जेवण, पुस्तकं, युनिफॉर्म सर्व मोफत आहे। तसंच शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे। आणि CBSE पॅटर्न वरती तुमचा अभ्यास होणार आहे। CBSE बोर्ड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो कुठल्या लेवलचं ते एज्युकेशन असणार आहे। तसंच जो आपला व्हिडिओ आहे कोणता विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो, तर ही परीक्षा फक्त इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते। पात्रतेचे काही नियम खालील प्रमाणे आहेत, जसं विद्यार्थी भारताचा नागरिक असावा, ठीक आहे। तुम्ही भारताचे नागरिक असायला हवे, इयत्ता 5वी मध्ये असावा, सरकारी मान्यता शाळेत। तसेच वय 1 मे 2013 ते 30 एप्रिल 2015 दरम्यान जन्म असलेले विद्यार्थी पात्र। विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील निवासी असावा, संबंधित जिल्ह्यातील निवासी असावा। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यास प्राधान्य, जे गावाकडचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ह्या एक्झाम मध्ये प्राधान्य दिलं जातं। तसंच तिसरं आहे नवोदय परीक्षा कधी घेतली जाते, तर ही परीक्षा दरवर्षी जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान घेतली जाते। आता सुद्धा एक्झाम्स होतील मित्रांनो। तर JNV ST 2025 परीक्षा जानेवारी 2025 मध्ये अपेक्षित आहे। म्हणजे हे झालेलं आहे आपले ह्या वर्षी 2026 मध्ये एक्झाम्स होणार आहेत, ठीक आहे। 2026 अर्ज प्रक्रिया ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुरू होते, म्हणजे याची प्रक्रिया सुद्धा चालू होणार आहे। तुम्हाला हे पुढे लक्ष देत राहायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही ते चेक करू शकतात। तरी परीक्षा तारीख प्रत्येक वर्षी थोडी बदलू शकते, त्यामुळे तुम्ही नवोदयच्या अधिकृत वेबसाईट वरती नियमित भेट द्या। कधी कधी मित्रांनो डेट चेंज होते, काही इश्यूज आल्यास डेट चेंज होत असते, तर तुम्ही नवोदयच्या वेबसाईटला नियमितपणे भेट द्यायची आहे। वेबसाईट आहे navodaya.government.in, ठीक आहे। तसंच चौथा आहे परीक्षा पद्धती काय असते। एकूण प्रश्न असतात तुमच्याकडे
80 प्रश्न असतात या एक्झाम मध्ये, कालावधी 2 तासाचा म्हणजेच की 120 मिनिटं, आणि पेपरचा प्रकार असतो MCQ, बहुपर्यायी प्रश्न, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन। MCQs म्हणजे माहितीच आहे मित्रांनो तुम्हाला, असे 4 सर्कल असतात, तुम्हाला कुठल्या तरी एक उत्तर जो बरोबर असतो ते सर्कल तुम्हाला फिल करायचं असतं, ठीक आहे। हे MCQ पॅटर्न झालं, तुम्हाला ही एक्झाम MCQ पॅटर्ननेच असणार आहे। तसंच याच्यामध्ये विषय असतात मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजेच की बुद्धिमत्ता चाचणी, 40 क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाणार आहे। तसेच एरिथमेटिक टेस्ट गणितीय क्षमता, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत। आणि लँग्वेज टेस्ट म्हणजे भाषा मराठी हिंदी इंग्रजी, याच्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे। असे सर्व मिळून 80 क्वेश्चन्स, असे सर्व मिळून 80 क्वेश्चन्स असणार आहे आणि याचे मार्क्स असणार आहे 100। ओके, 100 मार्क्सचा पेपर असणार आहे। तर अर्ज कसा भरायचा आहे तुम्हाला, नवोदयचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे, ऑनलाईनच भरावा लागतो। तसेच वेबसाईट, तुम्हाला हे वेबसाईट वरती जाऊन तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। फॉर्म साठी काहीही शुल्क लागत नाही, फॉर्म मोफत असतो, ठीक आहे, फॉर्म हा मोफत असतो। तसंच विद्यार्थ्यांचा फोटो, सही, पालकांची माहिती इत्यादी भरावं लागतं। या फॉर्म मध्ये फक्त एवढेच तुम्हाला फिलअप करावं लागतं, ठीक आहे। तर असा आजचा हा आपला व्हिडिओ होता। तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की हेल्प मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असते नवोदयची एक्झाम हे तुम्हाला कळलंच असेल। तसेच आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत, फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला आता ही बॅच मिळून जाणार आहे, तेही पूर्ण 1 वर्षासाठी। तर आणखीन काय हवं मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऍडमिशन घ्या। तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 80 10 45 77 60 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचं ऍडमिशन बुक करा आणि पुढच्या भविष्यासाठी, यशासाठी छान प्रयत्न करा। थँक्यू। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।